चला तर पहिल्यांदा मशीन लावून घेऊया, कारण काल पाणी आलं नसल्यामुळे कधी पाणी सगळं संपलेलं, त्यामुळे कालचं मशीन लावायचं बाकी होतं, तर ते पहिल्यांदा मी लावून घेतलं. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातले सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथे ना मी देवपूजा करून घेते, कारण मला भाजी आणायची, भाजी आणल्याशिवाय मी काय आता घरी सकाळचं भाजी बनवू शकत नाही, कारण भाजीला काहीच नाही शिल्लक. त्यामुळे म्हटलं की बाकीची कामं आवरून घ्यायची. तर पहिल्यांदा हे बघा, लाईट ये जा करत असल्यामुळे कधी देवघरात किंवा किचनमध्ये लाईट गेली की अंधार होतोय. काल घातलेली फुलं वगैरे सगळं आणि कळशीतील पाणी कधी तुळशीला घातलं, कारण रोजच्या रोज मी पाणी बदलते. नारळ फक्त ह्या अमावस्येत बदलला की त्या अमावस्येला असं असतं. तर इथे माझी देवपूजा पण झालेली आणि थोडीशी ना माझी तिकडली रूममधली कधी फरशी पुसायची राहून गेली होती, कारण तिथं थोडासा पसारा होता. त्यामुळे मी कधी किचन आणि हॉल घेतलं आणि त्यानंतर तसंच ठेवलं होतं आणि देवपूजा करून घेतली होती. तर कारण मला वाटलं की लगेच मी भाजी आणायला जाईन, पण कॅन्सल झालं. त्यामुळे देवपूजा करून घेतली आणि म्हटलं आता वेळ आहे तर कधी ही रूम आणि अजून व्हरांडा पुसायचा आहे, तर तो लावून घेते. आणि इथे कधी त्या उशीचे कवर पण चार्लीनं काढले होते, तर मी ते उशी कवर बदलले, दुसरे घातले. आणि त्यानंतर इथली रूमची आणि व्हरांड्यातली फरशी पुसून घेतली. आणि तुम्हाला दाखवत, मी गेल्या महिन्यातच कधी चप्पल आणलं होतं, इकडे तिकडे रोज असं वापरायला येण्यासारखं असं चप्पल. आणि चार्लीनं कधी काल मी बाहेर गेली होती थोडंसं आणि ती बाहेरच ठेवलं, माझ्या लक्षात नाही ते वर ठेवायचं, आणि जमिनीवरच दारात ठेवल्यामुळे कधी चार्लीनं एक चप्पल पूर्ण म्हणजे त्याचं वरचं जे डिझाईन असतं ना ते पूर्ण सगळं कुरतडून टाकले. ते आता घालण्या इतपत पण कधी ठेवलं नाही आहे. चला तुम्हाला दाखवते माझं चप्पल कसं केलं. तर हे बघा, आपलं व्हरांडा वगैरे पुसून झालेलं, मी तुम्हाला चप्पल दाखवते. आत आणून कधी ह्याने दाखवलं, हे बघ चार्लीनं कसं केलं म्हणून पूर्ण असं तोडून ठेवलं. ह्याचं मी तुम्हाला दुसरं चप्पल दाखवते, किती भारी कधी चप्पल होता आणि याचा कलर पण मला आवडला होता. आणि कसं हे पावसाळ्यात पण वापरायला येणार होतं आणि उन्हाळ्यात पण, अशा पद्धतीचं हे चप्पल होतं म्हणून मी घेतलं होतं. कारण आता पावसाळा चालू होणार, म्हटलं मला पावसाळाभर हे बरं होईल. तर त्यानं पूर्ण सगळं खराब करून घातलं. आता ते टाकायला पाहिजे मला, कारण ते वापरूच शकत नाही. तर तिथून मी आत आली. त्यानंतर कधी कालची दोन चपातीचं पीठ शिल्लक होतं, ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ते मी बाहेर काढून घेतलं. म्हणजे थोडंसं कधी साध्या वातावरणात ठेवलं की ती चपाती करायला नंतर येते. तर त्यानंतर मी भात लावून घेतला आणि मला म्हटलं आता भाजी आणायला जायचीच आहे. तर कधी ते कुकरची रिंग पण एका बदलायची आणि एकाचं हॉल खराब झालेलं आहे, तर ते पण बदलायचं आहे. म्हणून म्हटलं कधी ते मी काढून ठेवलं, कारण प्रत्येक वेळी कधी बाहेर जायचं असलं की विसरून जाते, असं व्हायला लागलं. म्हणून ते पिशवीत कधी काढून घेतलं आणि त्यानंतर चपातीला पीठ मळून ठेवलं. म्हणजे कसं आल्यानंतर कंटाळा येतो, नंतर आवडलं की चपाती पटकन करायला कधी त्या बरं पडतं म्हणून ह्यासाठी. तर हे सगळं माझं आवरतोपर्यंत कधी माझं मशीन पण वाजत होतं, कारण त्याचं टायमिंग संपलं, कधी बंद झालं की ते वाजायला चालू होतं. तर चला तर पहिल्यांदा आता कधी ही कपडे उन्हात घालून घेऊया. अजून बाहेरची कालची परवा दिवशीचे कपडे अजून आत आणायचे, ती पहिला आणूया आणि ही कधी उन्हात घालून घेऊया. म्हणजे कधी आज संध्याकाळी परत दुसरं मशीन लावायला बरं पडेल. म्हणजे आज दिवसभराचे कपडे काय असतील ते संध्याकाळी कधी लावायला बरं पडतं यासाठी. तर ही मी थोडंसं टॉवेल वगैरे टोप्या वगैरे कधी धुवायला काढल्या होत्या, बेडशीट. तर ते बेडशीट वगैरे वाळून झालेलं आहे तनूचं. म्हणजे ते कसं घडी करून ठेवलं कधी की त्याला नेताना बॅगमध्ये ठेवलं की ते त्याला न्यायला बरं पडतं, नाही तर मग नंतर गडबड होऊन जाते. त्यानंतर मी इथं मार्केटला गेले होते आणि ते बघा हॉल खराब झाला होता. त्याला होल पडलं की मला समजतच नव्हतं की हॉल गेला कसा समजायचा. मी त्या दादाने विचारलं तर ते बोलले की होल पडलं की समजायचं की ते खराब झालं. तर ते रिंगी पण बदलून घेतली, त्यानंतर दुसऱ्या कुकरचा हॉल पण बदलून घेतला. आणि इथे मी 2-3च भाज्या आणलेल्या आहेत. बटाटे मला चांगले असे मध्यम आकाराचे चांगले भेटले म्हणून बटाटे घेतले. तर लसूण माझ्याकडे संपले होते, लसूण, हिरवी मिरची, शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, बटाटा, अजून काय घेतलं मी, मेथीची भाजी एक घेतली, ती मला आत्ता करायची आहे त्यामुळं. आणि सकाळी दारावर भेंडी आली होती, तर मी ती भेंडी त्या ताईंच्याकडून घेतली होती. म्हणजे मला माहीत नव्हतं की मला भाजी आणायला जायला भेटेल की नाही, त्यामुळे म्हटलं नाहीच भेटलं तर ती भेंडी करायची तव्यातली, म्हणून भेंडी घेतली होती. म्हटलं आता गेलेली तर मेथीची भाजी मिळाली, तर म्हटलं संध्याकाळपर्यंत ती कोमेजून जाणार आणि मी आता अजून सकाळची काही बनवलेलीच नाही. तर म्हणून मी ती मेथीची भाजी कधी आता करायलासाठी बाहेर काढलेली आहे. त्यानंतर भेंडी वगैरे भरून ठेवल्या. शक्यतो मी इतर वेळी काय करायची माहिती आहे, आठवड्याचा बाजार आणला की तो सगळा धुवायचा, सगळा पसरून ठेवायचा माझ्या दुपट्ट्यावर कॉटनचा, नंतर ते सुकलं की मग भरून ठेवायचे.
तर त्या कामासाठी कधी बाजाराच्या दिवशी माझा 1 ते 1.5 तास जायचा, कारण प्रत्येक भाजी बाजूला काढायची, त्यानंतर धुवायची, त्यानंतर ती पसरून ठेवायची, त्यानंतर ते वाळल्यानंतर परत ते डब्यामध्ये भरून ठेवायची यासाठी. तर आता मी काय करते, आता थोडासा कंटाळवाणच करते. आता काय करते, आणले की भाज्या कधी प्रत्येक भरून घेते, कारण कसं आता टोमॅटो वगैरे आपण काढलं की नाही की वापरायला घ्यायच्या अगोदर आपण धुवूनच घेतो, कारण ती एकदा सवय पडलेली असते की नाही हाताला. जरी मी एकत्र सगळं धुवून ठेवलं की नाही तरी पण ती मला काढलं की ती धुवायची सवयच पडलेली आहे. त्यामुळे म्हटलं की नाही आता आपण काढल्यानंतर भेंडी म्हणा, काही म्हणा, दुसऱ्या भाज्या आपण धुवूनच घेतो. तर म्हणून मी आता की नाही धुवून असं पसरून ठेवायचं की नाही बंद केलेलं आहे, कारण खाली जमिनीवर ठेवलं आणि परत ती मनी किंवा चार्ली आणि काहीतरी सगळीकडे पसरून ठेवतील. त्यामुळे मी काही धुवायचं ते आता काम बंदच केले. डायरेक्टच मी हे ऑनलाईन डबे मी मागवलेले आहेत, तेच की नाही त्यामध्ये भरून ठेवते आणि ज्यावेळी भाजी करायची असेल की नाही त्यावेळी ती धुवून वापरायला घेते. तर आज मला की नाही बीन्स पण चांगले ताजे कवळे भेटले, कारण बरेच दिवस मी आणले नव्हते, मला दिसले आणि ते मी मोडून बघितलं तर कवळे होते, म्हणून म्हटलं चला हे घेऊया. उद्या करायला बरं पडेल भाजी, जर उद्या सकाळी किंवा संध्याकाळी करायला बरं पडेल ह्यासाठी मी 1-2 दिवसाच्याच फक्त 3च भाज्या घेतलेल्या. सकाळी भेंडी, आता बीन्स आणि हे मेथी एवढंच आणलेलं. बटाटा असावा घरात आपल्या, कधी काही भाजीला नसेल तर बटाटा पटकन करता येतो, यासाठी बटाटा वगैरे शिल्लक असणं गरजेचं असतं. त्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर मी विसरून आले होते, म्हणजे मी घेतली कोथिंबीर आणि कधी मला ती दुसरीकडे मेथीची भाजी घ्यायची होती म्हणून ती घ्यायला गेली आणि मी कोथिंबीर कधी घेतलेली तिथेच ते भाजीवाल्याची तिथेच ठेवली आणि घरी आले. आणि आता मला बाजार भरताना कधी माझ्या लक्षात आलं की कोथिंबीरच नाही आहे. त्यामुळे मी ह्यांना सांगितलं की जाऊन आणतील, बघू आता कधी आणतात. त्याने भाजीवाल्याच्या लक्षात आहे की तिथंच दुसरं कोणी नेलं काय माहीत. आणि बटाट्याने लसूण तर इतका महाग झाला आहे, आमच्याकडे 50 रुपये पावशेर असा झाला आहे. तुमच्याकडे कसा दर आहे तेही मला नक्की सांगा. तर हे मला खाली फ्रीजमध्ये जे ट्रे असतो की त्यात मी कांदा, बटाट्याने लसूण ठेवते, कारण माझ्याकडे काय उंदीर वगैरे नाही आहे. त्यामुळे मनी असल्यामुळे कधी उंदीर वगैरे काही नसल्यामुळे कसं ते कुरतडायची वगैरे काही शक्यता नसते. त्यामुळे ते खाली ठेवलं आणि मला हे सगळं फ्रीजमध्ये ठेवायचं होतं, पण ते फ्रीज पॅक झालेलं आहे. त्यात ते आता सगळं काढून परत हे डब्यांसाठी जागा करायला कारण मला वेळ झालेला, कारण मला भाजी, आमटी आणि अजून चपाती करायच्या होत्या. त्यामुळे मी तसंच की नाही परत ह्या टेबलावर आणून ठेवलं. म्हटलं दुपारी सगळी घरातली कामं आवरली की नाही की मग फ्रीज रिकामा करून फ्रीजमध्ये हे सगळं थोडंसं पुसून वगैरे ठेवून देईन. तर फक्त मी आलं वगैरे आणलेलं ते फक्त ठेवून दिलं आणि बाकीचे इथेच की नाही टेबलावर ठेवून दिले. अजून माझ्याकडे की नाही शेंगदाण्याची भरड की नाही संपलेली आहे, जी भाजीमध्ये वगैरे घालते की नाही ते कसं मी भाजून एकदमच करून ठेवते, पण आता ते संपलेलं आहे. त्यामुळे आता की नाही मला जर मेथीची भाजी करायची म्हटल्यानंतर ते निवडून धुवून चिरून ठेवून मग की नाही त्या भाजीपुरतं शेंगदाणा भाजून की नाही त्याचा कूट करायला पाहिजे. आणि मग संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी जास्त शेंगदाणे भाजून त्याची भरड बरणे ठेवलं की नाही की प्रत्येक वेळी भाजीला करायला नाही लागत. परवाचं थोडंसं उरलेलं होतं, पण त्याला की नाही लगेच असं ते ओट्यावर ठेवलेलं, ओट्याच्या वर खिडकी आहे की नाही तिथं ठेवलेलं, पण लगेच त्याला असं ढगाळ वातावरण झालं की नाही त्याला लगेच मुंग्या लागल्या होत्या. त्यामुळे ते मी थोडंसं 1-2 चमचा राहिलेलं ते मी फेकून दिलं होतं. आज गरमी तर इतकी वाढली ना, काल संध्याकाळी आमच्याकडं म्हणजे संध्याकाळी म्हणण्यापेक्षा की नाही 5-6च्या दरम्यान खूप मोठा पाऊस पडला. त्यामुळे की नाही पाऊस पडल्यावर तेवढंच की नाही 10-15 मिनिट गार वाटला आणि त्यानंतर परत की नाही गरमी चालू झाली आणि जास्त पाऊस पडून गेल्यानंतर की नाही उलट जास्त गरम व्हायला चालू होते. आज तर की नाही सकाळपासून गरम व्हायला चालू आहे. आज संध्याकाळ करून पण आणि पाऊस पडतो की काय माहीत. चला तर आता आपण मेथीची भाजी की नाही निवडायला घेऊया. जास्त करून की नाही कुठलीही पालेभाजी पहिल्यांदा निवडायची, धुवायची, चाळणीत ठेवायची, त्यानंतर चिरायला घ्यायची. पण आज माझं गडबडीच्या वेळी की नाही मी डायरेक्ट निवडली, चिरली आणि त्यानंतर पाण्यामध्ये घातली होती. पण शक्यतो हे करायचं नाही, असं हा चुकीचा प्रकार आहे. निवडून चाळणीत ठेवून मग चिरायची, चिरलेली भाजी कधी धुवायची नाही. तर इथं की नाही आता मी भाजी फोडणीला टाकलेली आहे आणि त्या बाजूला की नाही मी कुकर पण लावलेला आहे डाळीसाठी. डाळ म्हणजे मी आता एकदमच त्यामध्ये तुरीची डाळ, शेवग्याच्या शेंगा, टोमॅटो, कांदा, हळद, मीठ असं एकदमच टाकलं होतं आणि कुकरला शिट्ट्या द्यायला ठेवलं होतं. आणि वरून फक्त मी आता लसूण कढीपत्त्याचा तडका देणार आहे, कारण जसं की नाही थोडासा जरी 10-11 जरी वाजले की नाही तरी किचनमध्ये गरम व्हायला चालू होतं आहे. त्यामुळे 10च्या आतच की नाही कधी पण जेवण आवरलं तरच बरं वाटतं आहे. त्यानंतर की नाही असं किचनमध्ये थांबायला नको वाटतं. त्यामुळे जितक्या फास्ट होईल की नाही तितक्या पद्धतीने मी काम करायला सुरुवात करते असं वेळ झालं की. आणि आज फॅन ठेवला होता की नाही तोपर्यंत मी त्याची पिन वगैरे काढून ठेवलेले.
नाही तर काल कसं इतर वेळी जास्त गरम यायला लागलं की नाही तो फॅन मी आता असं म्हणजे आता खराब होत आलेला आहे तो फॅन, टेबल फॅन. पण तो काही किचनमध्ये लावते जेवण करत असताना थोडंसं असं वारं आलं की बरं पडतं यासाठी. तर आज मी तो पण लावला नव्हता. तर इथे माझी डाळ पण झालेली आहे, मी तडका वगैरे दिलेला आहे. आता फक्त माझ्या चपात्या करायच्या बाकी आहेत. आमच्यासाठी 2-3 आणि चार्लीसाठी 2 अशा आमच्या 5 चपात्या करायच्या. पीठ कणी मळून थोडंसं जास्त वेळ झाल्यामुळं कणी ते असं थोडंसं जास्त मऊ झालं होतं. त्यामुळे मला परत कणी ते थोडं पीठ लावून, कोरडं पीठ लावून गोळा करत कणी मळायला लागलं, कारण मग ते कणी असं पातळ होत होतं. चला तर यासोबतच आजचा व्लॉग पण इथेच बंद करू. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत